एक मोठी बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला। आयशर आणि टेम्पोमध्ये झालेल्या या भयंकर अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 13 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आता या अपघाताचे एक महत्त्वाचं कारण समोर आलंय। बातमी सविस्तर पाहूयात। त्याअगोदर तुम्ही वी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री 8 वाजता हा अपघात घडलाय। अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते। नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि टेम्पोमध्ये हा भयंकर अपघात घडलाय। नाशिकमधील सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील मुलं टेम्पोमधून निफाड तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी देवाच्या कार्यक्रमाला गेले होते। देवाचा कार्यक्रम आटपून घरी परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। रात्री 8च्या सुमारास हा टेम्पो द्वारका उड्डाणपुलावर पोहोचला। यावेळी त्यांच्या समोर एक आयशर ट्रक निघाला होता। या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या भरल्या होत्या, मात्र वाहनाच्या शेवटी लाल रंगाचं कोणतंही निशाण चिन्ह किंवा धोक्याचा इशारा देणारं चिन्ह लावलं नव्हतं। गाडीमध्ये अवजड सामान असताना रेडियम लावणं बंधनकारक असतं, मात्र असं कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला अंदाज लागला नाही आणि गाडी पाठीमागून थेट ट्रकवर आदळली। ही धडक इतकी जोरदार होती की गाडीमधील सळ्या टेम्पोच्या काचा तोडून मुलांच्या शरीरामध्ये शिरल्या, त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या मुलांच्या ग्रुपचा एक स्टेटस आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। देवाच्या कार्यक्रमाला गेलेल्या या सर्वांनी ब्रदर्स असं कॅप्शन देत एक छान ग्रुप फोटो काढला होता, तर गाडीमधून परत येताना त्यांनी एक रॅप सॉन्ग देखील लावलं होतं। त्या व्हिडिओमध्ये सर्व मुलं अगदी आनंदात डान्स करताना दिसत आहेत, मात्र हा फोटो आणि व्हिडिओ शेवटचा ठरेल असं त्यांना वाटलं देखील नसेल। तरुण मुलांचा असा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानं अवघा नाशिक जिल्हा हादरून गेला आहे। अपघातातील मृतांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।